लाडक्या बहिणीला 5,000 रुपये पेन्शन मिळावी यासाठी भाजप दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। नुकत्याच सुरू झालेल्या लाडकी बहीण रुपये 1,500 या उपक्रमाबद्दल समाजातील सर्व माता भगिनी आणि पदाधिकारी यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सर्व मंत्रिमंडळ यांचे आम्ही आभार मानतो। या उपक्रमामुळे निश्चितच सर्व गरजू निराधार असणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतोय। मात्र आमची सर्वांची एक विनंती आहे की सदृढ असणाऱ्या माता भगिनींप्रमाणेच समाजातील दिव्यांग माता भगिनींना त्यांचा वेगळ्या पद्धतीने विचार व्हावा, कारण त्यांची सध्याची परिस्थिती बिकट आहे। त्यामुळे काही दिव्यांग माता भगिनी आपला आणि परिवाराचा उदरनिर्वाह फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेमार्फत मिळणाऱ्या पेन्शनवर करत आहे। आजही बरेच लाभार्थी हे संजय गांधी निराधार योजना कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे पेन्शनपासून वंचित आहेत। कार्यालयीन अरेरावीमुळे पेन्शन मिळण्यास 2-3 महिने विलंब होतो। आमच्या दिव्यांग भगिनींचा गोळ्या औषधांचा होणारा खर्च देखील यातून कसा तरी भागवला जातो। दैनंदिन जीवनात दिव्यांग व्यक्तींना हक्कासाठी लढावं लागतं। आज हाताला काम नसणारे 80 ते 100% दिव्यांगत्व असणाऱ्या अनेक भगिनी शासनाकडून मिळणाऱ्या पेन्शनवर जगतायत। म्हणून आपणास दिव्यांग लाडक्या माता भगिनी यांच्या वतीने विनंती आहे की येत्या अधिवेशनापूर्वी आमची संजय गांधी निराधार योजना अनुदान पेन्शन ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करावी। तसेच सरसकट सर्व पात्र दिव्यांग लाडक्या बहिणींची पेन्शन रुपये 5,000 करण्यात यावी, अशी मागणी भाजप दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे यांनी केली आहे। दिव्यांग असणाऱ्या लाडक्या बहिणीला 5,000 रुपये पेन्शन द्या या मागणीकरिता भाजप दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी करण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे यांच्यासह महिला जिल्हा अध्यक्षा आशाताई गायकवाड, जिल्हा सचिव चंद्रकांत काळे, तालुका अध्यक्ष श्रीकांत काळे, लगड ढाकणे, राधाताई पाटोळे, प्रिया गायकवाड आदी उपस्थित होते। तसेच यावेळी दिव्यांगांच्या विविध प्रश्न देखील या निवेदनात नमूद करण्यात आले असून या दिव्यांग व्यक्तींसाठी लागणाऱ्या आधार कार्डची समस्याही मांडण्यात आली। तसेच या सर्व दिव्यांगांना आधार कार्ड मिळण्यासाठी आता लवकरच प्रत्येक तालुक्यात कॅम्प घेण्यासाठी प्रयत्न करणार, असं जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी यावेळी सांगितलं। ती शासकीय बरोबर मला आधार कार्ड नसल्यामुळे काय करणार, आधार कार्डवाल्यांनी जर यांच्याकडे गेले समजा किंवा ती बसवून म्हणजे होऊ शकतो। पण आता अडचण काय दिसत नाही का आधार कार्डवाल्यांनी दिव्यांगच नको समोर त्याच्यात पाण्याची मानसिकता वेगळी मी अध्यक्ष म्हणून काम करतो, खूप भयंकर परिस्थिती। आणि याच्यात आपण मिटिंग घेतली आमच्याबरोबर हे मतदान नोंदणीच्या बाबत, तिथं हीच परिस्थिती कारण ते समोर आले का त्यांच्या बाबत अशी मानसिकता नाही सर। आमची विनंती अशी एक कॅम्प घ्यावा, मी त्याचं म्हणजे सगळ्या दिव्यांग गोळातून एक कॅम्प लागू कुठंतरी म्हणून कारण आधारचा आणि एक पेटी सगळी तुमची मदत मिळाली तुम्ही ते सगळ्या जिल्ह्यातल्या दिव्यांगांना ज्यांचा आधारापासून वंचित आहे मी कार्यक्रम घेतो तुमच्या सरकारी मदत आपण ते सगळ्या देऊ शकतो। सगळ्यांना नगर आणू शकणार तुम्ही ती येतील सर, त्यांना यायला तरी काय आता यायची काय अडचण कुठेतरी त्यांनी व्यवस्था करू शकतो। तुमच्या लेवलला आपण करू ना त्या तालुक्यात करू शकतो आपण काय तालुक्याला आधार कॅम्प भांडवल भेटते तिथं त्यांना काही मदत भेटते पंचायत समितीमध्ये तिथं अडचण आपण काय केलं जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्या तालुक्या लेवलला आधारचे कॅम्प जोपर्यंत किती लाभार्थी आपल्या आधारपासून वंचित आहेत ते तुम्ही लिस्ट आउट करा, एक तारीख ठरवू आपण जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यात त्या दिवशी जाऊ। काय होतं त्यांना आपण पेपरच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करतो। आपण जर पेपरच्या माध्यमातून केलं की या तारखेला कॅम्प आपण करू ना, ते लोक लक्षात आलं पाहिजे। आता मी बोलतो आमच्या आधारच्या जुलैच्या शेवटच्या वीकमध्ये आपण आता काय होतं संजय गांधीच्या मनात एक विषय असा आहे दिव्यांगाला इथे आता जसं तालुक्याच्या ठिकाणी कॉम्प्युटर आहे तिथे अडचण काय होतं शिक्के मारून त्याच लाभार्थ्यांनी होती
आमची व्यवस्था काय कार्य असं सीटमध्ये कशासाठी शीत संजय गांधी यांना पेन्शन मिळतील ना, तालुक्यामध्ये कसं असते शीत दुकानाच्या समोर आपल्या ट्युशनच्या समोर झेरॉक्स दुकान तिथं तो फॉर्म अवेलेबल होतो. मी तर आपली अडचण अशी फीवरती यावं लागतं, तो शिक्का मारून तो फॉर्म मिळतो. तर तो फॉर्म असा बाहेर पुढे अवेलेबल का कुठला फॉर्म संजय गांधी अवेलेबल रिन्युअलचा नाही फ्रेश ते आपण चालू करणार योजना त्याच्यासाठी फॉर्म शीटवरती यावं. पण ते आम्ही तर आमच्या वेबसाईटवर टाकतो, प्रिंट काढून घ्या ना. पैसे घेतात सर फॉर्मचे. कोण इथं पैसे घेत होते आमच्या जिल्ह्याच्या वेबसाईट काय होतं सर यांचे शिकू यांना कसं तुम्ही संघटनेने काम केलं पाहिजे. आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर काय होतं शिक्का प्रिंट मारलेला काढा. इथं काय म्हणलं जातं शिक्का मारलेलाच फॉर्म पाहिजे. तुमचा जो शिक्का आहे ना संजय गांधीचा तो तसा झेरॉक्स घेत नाही सर. नंतर तिथलं एक फॉर्म घेऊन आपण झेरॉक्स काढू शकतो त्याची बाहेर, पण तो तुमचा शिक्काच पाहिजे त्याच्यावर, म्हणून तो स्वीकारला जातो. तुम्हाला काय ग्राउंड फ्लोअरला अवेलेबल पाहिजे ना. ग्राउंड लेवलला किंवा शितू कारखान्याची झेरॉक्स पुढे तुमचं सरकारी कारखान्याच्या आसपास तिथं अवेलेबल झालं. तशी ऑफिसला मिळेल ना तुम्हाला. इथे काय करतात त्याला. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर.